नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्थ असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज आपण कुंभ राशीबद्दल बोलणार आहोत आणि ते पण अतिशय आनंदाच्या गोष्टीवर बोलणार आहोत। ते म्हणजे कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमची जी 7.5 चालू होती ती आता संपलेली आहे। या 7.5 नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, कारण की एक बदल तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अजिबात जास्त न लांबवता थोडक्यामध्ये पण मी तुम्हाला चांगलं सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी कुंभ राशीचा अशी कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कुंभ राशीसाठी 7.5 म्हणजे 7.5 हा शनीचा 7.5 वर्षाचा प्रभाव असतो आणि आता हा काळ संपलाय, तर हा काळ संपल्यानंतर जीवनामध्ये सकारात्मक बदल हे हळूहळू दिसू लागतात। मात्र सगळं एकदमच परफेक्ट होईल असं नसून सुधारणा ही टप्प्याटप्प्याने होते। आता 7.5 संपल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात किंवा काय बदल झाले आहेत ते आपण पाहूया। सगळ्यात पहिला बदल, मानसिक शांती आणि ताण कमी होणे। 7.5च्या काळात मनावर सतत ताण, चिंता आणि अनिश्चितता असते, पण आता मन शांत आणि तुमचं स्थिर होऊ लागेल। निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास हा परत पुन्हा पहिल्यासारखा मजबूत होईल। हा एक बदल तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे। यानंतर कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये होणारा दुसरा बदल म्हणजे तुमच्या करिअरमध्ये सुधारणा। पूर्वी कामात अडथळे किंवा उशीर जाणवत होता ना तुम्हाला या 7.5 वर्षामध्ये, पण आता काय होईल माहिती आहे का, तुमच्या नोकरीमध्ये स्थिरता येईल, प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता पण तुम्हाला वाढणार आहे आता या काळामध्ये। आणि जर तुमचा व्यवसाय असेल तर तुमचा व्यवसायामध्ये हळूहळू प्रगती होईल, पण ती प्रगती एक दिवस अशा उंचीवर जाईल की जिथून तुम्हाला अभिमान वाटेल स्वतःचा की हो मी हे करून दाखवलं। हा होणार आहे तुमच्या आयुष्यातला दुसरा बदल। यानंतर तिसरा बदल होणार आहे तो तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये। तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे। अनावश्यक खर्च जो आतापर्यंत होत होता तो खर्च आता कमी होईल। त्याचबरोबर खर्च कमी झाला म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये बचत वाढणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कर्ज कमी होण्यासाठीची ही योग्य वेळ आहे। आतापर्यंत तुम्ही कर्ज घेतलं पण ते काही ना काही कारणाने वाढतच होतं, कमी होत नव्हतं, पण आता नक्कीच ते कमी होणार आहे। यानंतर चौथा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे तो म्हणजे नातेसंबंध सुधारतील। 7.5मध्ये ना निर्माण झालेले ताणतणाव कमी होऊ शकतात। 7.5मध्ये तुमचं चांगलं नातं पण खराब झालं असेल ना, पण ते आता चांगलं होणार आहे। म्हणजेच काय, तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा समजूतदारपणा आणि शांतता वाढणार आहे। त्याचबरोबर जुने वाद, जे 7.5मध्ये ज्या लोकांसोबत तुमचे वाद झाले ते जुने वाद मिटण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर जर तुमचं कोणावर प्रेम वगैरे असेल, प्रेम संबंध असतील, तर ते प्रेम संबंध अधिक स्थिर आणि मजबूत होऊ शकते। म्हणजेच तुमचं तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न होण्याचे दाट चान्सेस आहे। यानंतर 5वा बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे तो म्हणजे आरोग्यात सुधारणा। हो, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे। मानसिक आणि शारीरिक ताण तुमचा कमी होईल, आरोग्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला सवय लागेल। त्यानंतर तुमची जीवनशैली ही अधिक संतुलित होणार आहे। यानंतर 6वा बदल आहे तो म्हणजे आयुष्यात नवीन सुरुवात। हा काळ नवीन संधी घेऊन येतोय बरं का। काय नवीन संधी मिळू शकते, तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता किंवा शिक्षण सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ तुम्हाला मिळू शकतो। त्याचबरोबर तुम्हाला स्वतःच्या विकासावर लक्ष देखील केंद्रित करता येणार आहे। जुना चुका सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे। आणि लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सांगते, 7.5 संपली तरी पण सगळ्या समस्या ह्या लगेच संपत नसत्या, हळूहळू करून सगळ्या समस्या संपणार आहे। पण या 7.5च्या काळात तुम्ही जे काही धडे शिकलेले आहे ते तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे संयम, मेहनत आणि शिस्त जी तुम्ही या 7.5 वर्षामध्ये शिकला ती अशीच राहू द्या, जेणेकरून तुमचं आयुष्य अजूनही खूप सुखकर होईल। तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होईल जर तुम्ही या 3 गोष्टी बाळगल्या तर। चला तर मग तुमचे आनंदाचे दिवस सुरू झालेले आहे। खूप छान छान बदल तुमच्या
आयुष्यामध्ये होणार आहे. हे बदल स्वीकारायला तुम्ही नक्कीच तयार आहात अशी मी आशा करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, हा सगळा काळ तुमच्यासाठी चांगला जावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बघा, आपल्याकडे कुंभ राशीसाठी विशेष असं ब्लॅक टर्मुलिन ब्रेसलेट आहे, जेणेकरून तुमच्यावरच्या सगळ्या समस्या निवारण करतं. ते ब्रेसलेट तुम्हाला हवं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला मग भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.